आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ते नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यातील राजकारण मध्ये मोठा बदल झालेत। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं, तर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे। तथापि एक नवीन राजकीय वादळी घडामोड समोर आली आहे। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक महत्त्वाचं पत्र लिहिलंय, ज्यामुळे पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 28 जानेवारी 2026 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला कोणताही पत्रव्यवहार अवैध मानावा अशी विनंती केली आहे। 28 जानेवारी 2026 रोजीचा अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पार्टीच्या पातळीवर अनेक बदल आणि विवाद सुरू झाले। या पत्रातून सुनेत्रा पवार यांनी पार्टीतील गटबाजी स्पष्ट केलं असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। खासदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या गटावर आरोप केला होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी पार्टीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे। हे पत्र त्याच गटबाजीच्या संदर्भात समजलं जात आहे। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय। त्याच्यावर नरवळी देण्याचा संशय, महिलांचं लैंगिक शोषण आणि जमिनी हडपण्याचे आरोप लावले जात आहेत। याच्या पुराव्या संबंधित यंत्रणांच्या हाती लागलेत। अशोक खरात आणि राजकीय नेत्यांचे संबंध उघडकीस आले असून त्याचे पूजा करतानाचे व्हिडिओ आणि राजकीय नेत्यासोबतचे फोटो व्हायरल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर गंभीर कारवाईचं आश्वासन दिलं असून या प्रकरणी तपास सुरू आहे। विरोधकांनी खरातच्या एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा संदर्भ विधानसभेतही आलेला आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि शिंदे सेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। दीपक केसरकर यांनी खरातवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर चाकणकरांवर नाराजी व्यक्त केली जाते। काही महिला नेत्या त्यांच्या विरुद्ध मोर्चा उघडण्याची तयारी करतात आणि या प्रकरणी चौकशी झाली तर चाकणकरांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा एक मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय। त्यात त्यांनी दावा केलाय की राज्यातील काही राजकीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा वापर केलाय। आव्हाड यांचा आरोप आहे की अशोक खरात या व्यक्तीच्या माध्यमातून काही नेत्यांनी फडणवीसांना पदावरून खाली ढकलण्यासाठी षडयंत्र रचलं होतं। आव्हाड यांनी या संदर्भात 2007 साली पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्येच्या प्रकरणावर प्रकाश टाकला। त्यांच्या म्हणण्यानुसार अशोक खरात आणि त्याचे साथीदार यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते। एवढंच नाही तर अनेक उच्च अधिकाऱ्यांनी खरातच्या समोर लोटांगण घालून त्याला वाचवण्यासाठी मदत केली, असा आरोप आव्हाड यांनी केलाय। आव्हाड यांच्या आरोपानुसार अशोक खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून काही आमदारांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावर सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी सांगितलं की अशोक खरातकडे जाऊन काही आमदारांनी अघोरी पूजा केली होती आणि हे संपूर्ण षडयंत्र सरकारी पैशांच्या माध्यमातून चालवलं जात होतं। एलपीजी बुकिंग विषयी सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे। 2 सिलेंडर असलेल्या ग्राहकांना नवीन गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 35 दिवसांचा कालावधी लागणार होता, जो पूर्वी 25 दिवसांचा होता। या बदलामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम प्रभावित होणार असल्याचं सांगितलं जात होतं, पण सरकारने या सर्व दाव्यांचं खंडन केलंय। केंद्र सरकारने स्पष्ट केलं की शहरी भागांसाठी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 25 दिवसच राहील, तर ग्रामीण भागासाठी हा कालावधी 45 दिवसांपर्यंत असू शकतो। तथापि या प्रक्रियेत कोणताही मोठा बदल झाला नाही आणि सरकारने सध्या या नियमात कोणतेही बदल केले नाहीत। सरकारने याबाबत स्पष्ट केलं की पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना 45 दिवसांच्या कालावधीला पार करणारे नवीन सिलेंडर बुकिंगसाठी कोणतेही बदल नाहीत। तथापि सिंगल बॉटल कलेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी 25 दिवसांचा नियम कायम राहील। यासोबतच पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पुरवठा सुरळीत चालू असल्याचं सांगितलंय। सरकारने साठेबाजांविरोधात कडक कारवाई केली असून काळा बाजार रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत। यामुळे नागरिकांना या बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं सरकारनं स्पष्ट केलंय। केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरकारने जाहीर केलं आहे की ज्या भागांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी लोकांनी पीएनजी कनेक्शन घेणं अनिवार्य असेल। याप्रमाणे जर घरात पीएनजी कनेक्शन उपलब्ध असेल आणि लोकांनी ते घेतलं नाही तर 3 महिन्यांच्या आत त्या घरांमध्ये एलपीजी गॅस पुरवठा थांबवला जाईल। या निर्णयाचा मुख्य उद्देश पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठ्याचा विस्तार जलद गतीने करणे आहे। सरकारचा विश्वास आहे की यामुळे इंधनाच्या
अवलंबित्वात कमी होईल आणि खास करून LPG वरील अवलंबित्व कमी होईल। विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे LPGच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होतात। त्यामुळे सरकार PNG कडे वळवण्याचा निर्णय घेतोय। PNGचा पुरवठा पाईपलाईनद्वारे थेट घरांपर्यंत होत राहतो, त्यामुळे सिलेंडर रिफिल बुक करण्याची आवश्यकता नाही। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2026 साली नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश जारी केला आहे, ज्याचा उद्देश पाईपलाईन पायाभूत सुविधांचा विस्तार जलद करणं आणि मंजुरी प्रक्रिया सुलभ करणं आहे। यामुळे देशभरात PNG कनेक्शनचे प्रमाण वाढवलं जाईल। बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना सामाजिक बांधिलकी दर्शवणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यांनी आपल्या ट्विटद्वारे आणि व्हिडिओ संदेशात सांगितले की आपण उपचार घेऊ शकतो, पण अनेकांना हेही परवडत नाही, मग त्यांचं काय? या विचारातून त्यांनी सर्वसामान्यांसाठी परवडणारे आणि सेवाभावाने चालणारे रुग्णालय उभारण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या उपक्रमासाठी त्यांनी नागरिकांचा पाठिंबा मागितलाय आणि अडथळे निर्माण न करता सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। महाड शहरात अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। काही दिवसांपूर्वी महाड नगरसेवकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाड नगर परिषदेत बुधवारी सकाळपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली। सध्या कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि SD बस स्थानक परिसरातील अतिक्रमणावर केली जाते। महाड शहरातील नागरिकांमध्ये या कारवाईच्या विलंबामुळे प्रशासनाविरुद्ध नाराजी होती। याशिवाय राजकीय हितसंबंधांमुळे कारवाईत अडथळे येत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। 20 मार्च नंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होईल असा प्रशासनाचा इशारा होता। त्यानुसार 25 मार्च पासून महाड शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रत्यक्षात सुरू झाली आहे। वाढते अतिक्रमण पाहता या संबंधी नागरिकांच्या वगैरे तक्रारी येतात, त्या अनुषंगाने आम्ही आज कारवाई सुरू केलेली आहे। राज्यातील लाडकी बहिणींना फेब्रुवारी 2026 चा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या निर्णयानुसार महिला आणि बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीतून 277 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मान्यता दिली आहे। यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता आणि आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येईल। यामध्ये KYC प्रक्रियेच्या दुरुस्तीच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे। काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते आणि अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र या मुदतीमध्ये फक्त 6 दिवस शिल्लक राहिले आहेत। अशा महिलांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून KYC दुरुस्ती पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणं बंद होऊ शकतो। तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।